हॅलो फ्रेंड्स, स्वागत करते आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फायनल इयर एक्झाम्स रिलेटेड शिवाजी युनिव्हर्सिटीचं एक नवीन अपडेट सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉक टेस्ट कशी द्यायची, लॉग इनपासून एंड टेस्ट करण्यापर्यंत होल प्रोसेस सांगणार आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मी पण एक फायनल इयर स्टुडंट आहे, मला सपोर्ट आणि मोटिवेट करत राहा। जर मला अशीच सक्सेस भेटत राहिली, तुमचा रिस्पॉन्स भेटत राहिला तर लवकरच मी माझं ओरिजिनल नेम रिव्हील करणार आहे। आणि आमच्या खूपशा व्ह्यूअर्सची डिमांड होती की आम्ही व्हिडिओ मराठीमधून बनवावा, त्यामुळे मी हा व्हिडिओ मराठीतून बनवत आहे। तर चला फ्रेंड्स, आता व्हिडिओ स्टार्ट करूया। फायनल इयर एक्झामसाठी युनिव्हर्सिटीकडून युजर नेम आणि पासवर्ड दिला गेला आहे। स्टुडंटना पहिल्यांदा युनिव्हर्सिटीकडून एक असा मेसेज येईल, शिवाजी युनिव्हर्सिटी डिअर स्टुडंट, युअर युजर नेम, म्हणजे तुमचा जो युजर नेम असेल तो असणार तुमचा PRN आणि पासवर्ड तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून प्रोव्हाइड केला जाईल। जर तुम्हाला असा टेक्स्ट आलेला नाही आहे तर तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता आणि तुमची प्रॉब्लेम त्यांना विचारू शकता। जर तुम्हाला माहीत नाही आहे की हेल्पलाईन नंबर कोणते आहेत तर आमचा प्रिव्हियस व्हिडिओ पहा, किंवा मी तो व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये प्रोव्हाइड करीन, तो तुम्ही पाहून घ्या। युजर नेम आणि पासवर्ड भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे आता आपण बघूया। मेसेजमध्ये युजर नेम, पासवर्ड आणि मॉक टेस्टसाठी तुम्हाला लिंक दिली जाईल। ती लिंक तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायची आहे। जर तुमचं गुगल क्रोम ब्राउझर अपडेटेड नसेल तर अपडेट करून घ्या, कारण तुम्हाला मॉक टेस्ट देताना कोणती प्रॉब्लेम येऊ नये। तर स्टुडंट लॉग इनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा युजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर आय ॲक्सेप्ट टर्म्स ऑफ यूज अँड प्रायव्हसी पॉलिसी याला चेकबॉक्समध्ये चेक करायचं आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम म्हणजे PRN दाखवला जाईल, तुमचं नेम दाखवलं जाईल, तुम्हाला तिथं कन्फर्म करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल, त्यामध्ये ऑल कंप्लीटेड, एट टू स्टार्ट, रिझ्यूम, एक्सपायरी हे टॅब्स दिसतील। त्यानंतर तुम्हाला मॉक एक्झामची डिटेल दिसेल। मॉक एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे तर मॉक एक्झाम 16 ऑक्टोबर 2020 सकाळी 7 पासून ते ऑक्टोबर 30, 2020 संध्याकाळी 7 पर्यंत ओपन असणार आहेत। मॉक टेस्टमध्ये टोटल क्वेश्चन्स 50 असतील। एक्झामचं ड्युरेशन असेल 60 मिनिटचं, त्यामध्ये तुम्हाला ती एक्झाम कंप्लीट करायची आहे। 60 मिनिट झाल्यानंतर एक्झाम आपोआप एंड होईल। तर चला आता पुढे काय होईल ते बघूया। त्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्सची एक विंडो दिसेल, यामध्ये सिस्टीम रिक्वायरमेंट, ऑनलाईन एक्झामसाठी काय असतील याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। तुमचं PC, लॅपटॉप जे काही तुम्ही यूज करणार आहात, मोबाईल यूज करणार आहात, ते वर्किंग कंडिशनमध्ये असायला पाहिजे। इंटरनेट कनेक्शन ॲटलिस्ट 1 MB/s और त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे। जर तुम्हाला माहीत नाही आहे की इंटरनेटची स्पीड आपल्या मोबाईलची, लॅपटॉपची कशी चेक करायची, यावर पण मी व्हिडिओ बनवला आहे। आय बटनमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ प्रोव्हाइड करीन। गुगल क्रोमचं तुम्हाला लेटेस्ट व्हर्जन यूज करायचं आहे आणि तुमचं PC, लॅपटॉप चांगलं वर्किंग करत आहे का नाही ते अगोदर तुम्ही चेक करून घ्या। आणि स्टुडंटला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही मॉक टेस्ट देताना, ऑनलाईन एक्झाम देताना जर तुम्ही अदर कोणतीही विंडो ओपन केली तर तुमची एक्झाम टर्मिनेट होऊ शकते आणि कीबोर्डवरचा कुठलाही की तुम्हाला प्रेस करायचं नाही आहे। असं केलं तर तुमची एक्झामिनेशन लॉक होऊ शकते। जनरल इन्स्ट्रक्शन्स मॉक टेस्टविषयी काही दिलेल्या आहेत, इथे आपण बघूया। स्टुडंटला जेवढा टाईम दिलेला आहे म्हणजे 60 मिनिटमध्ये त्यांची मॉक टेस्ट कंप्लीट करून घ्यायची आहे। टाईममध्ये एक्सटेन्शन स्टुडंटला अलो करणार नाही आहेत। राईट हँड साईडला तुम्हाला एक क्वेश्चन पॅलेट दिसेल, तुम्हाला डिरेक्टली कोणत्याही क्वेश्चनवर जाता येईल, त्या क्वेश्चनवर तुम्ही क्लिक करू शकता। आन्सर ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या क्वेश्चनवर। आन्सर देताना तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जर शुअर नसाल तर तुम्ही दुसरं पण आन्सर सिलेक्ट करू शकता। आन्सर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे पुढच्या क्वेश्चनवर जाण्यासाठी।
मॉक टेस्ट किंवा एक्झाम देताना तुमची जर 60 मिनिट कंप्लीट झाले असतील तर एक्झाम आपोआप एंड होईल, तुम्हाला तिथे काही करण्याची गरज पडणार नाही. जर का ऑनलाईन एक्झाम किंवा मॉक टेस्ट देताना तुमचं पॉवर फेल्युअर झाला, नेटवर्क प्रॉब्लेम आला, तर तुम्ही नंतर एकदा लॉग इन करून एक्झाम देऊ शकता. अगोदरचा तुमचा डेटा आपोआप सेव्ह केला जाईल. जेव्हा एक्झामचे 60 मिनिट कंप्लीट होतील आपोआप एक्झाम एंड होईल. राईट कलरला तुम्हाला एक क्वेश्चन पॅलेट दिसेल आणि काही कलर कोडेड डायग्राम दिसेल. तर त्या डायग्राममध्ये मिनिंग काय आहे कलर्सचा ते मी सांगते आता. रेड कलर म्हणजे तुम्ही त्या करंट क्वेश्चनवर आहात. ग्रे कलर म्हणजे तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नाही आहे, सॉल्व केलेला नाही आहे. ग्रीन कलर म्हणजे तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट केला, सॉल्व केला. ब्ल्यू कलर म्हणजे अटेम्प्ट केला आणि त्या क्वेश्चनला रिव्ह्यू करण्यासाठी ठेवलं. व्हायलेट कलर म्हणजे अटेम्प्ट पण केला नाही आणि रिव्ह्यूसाठी ठेवला आहे. एंड एक्झाम केल्यानंतर तुम्हाला एक्झाम समरी दाखवली जाईल. त्यामध्ये 50 क्वेश्चन्स मी अटेम्प्ट केलेले होते. 0 क्वेश्चन्स नॉट अटेम्प्टेड होते. अटेम्प्टेड अँड रिव्ह्यूसाठी कोणताही क्वेश्चन ठेवलेला नव्हता आणि नॉट अटेम्प्टेड अँड रिव्ह्यू नव्हता. त्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला थँक्यू फॉर गिव्हिंग मॉक टेस्ट असा एक मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही समजून घ्या की तुम्ही सक्सेसफुली तुमची मॉक टेस्ट दिलेली आहे. तर आमच्या खूपशा व्ह्युअर्सनी आम्हाला विचारलं होतं की मॉक टेस्ट देताना वेबकॅम चालू आहे का? तर स्टुडंट लक्षात घ्या, मॉक टेस्ट देताना वेबकॅम चालू आहे आणि तिथे तुम्ही काही गडबड करू नका. कारण मी अशा खूपशा न्यूज पाहिल्या आहेत अमरावती युनिव्हर्सिटी, अदर युनिव्हर्सिटीजच्या पण, त्या स्टुडंटनी वेबकॅम चालू असतानासुद्धा कॉपी करण्याचा प्रयत्न केला, काही नोट्स केले, गुगलवर सर्च केले, अशा काहीतरी अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे त्यांना 1 वर्षासाठी रेस्ट्रिकेट व्हावं लागलं. तुम्ही जरी करत असाल तरी सेफली करा आणि जास्त तरी स्टडीवर लक्ष द्या. स्टुडंट, तुम्हाला जर व्हिडिओ आमचा आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच मी लाईव्ह क्वेश्चन अँड आन्सर फायनल इयर एक्झामचं एक लाईव्ह सेशन घेऊन येणार आहे. जर तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपण लवकरच एक लाईव्ह सेशन पण घेऊया. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नवीन अपडेट घेऊन फायनल इयर एक्झामविषयी. तोपर्यंत बाय, टेक केअर.